दसरा म्हणजेच विजयादशमी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून देखील साजरा केला जातो. या दिवशी प्रभू श्रीरामाने रावणाचा वध करून धर्म आणि सत्याचा विजय साजरा केला होता. तसेच दुर्गादेवीने महिषासुराचा वध करून धर्माचं रक्षण केलं होतं. म्हणूनच याला विजयादशमी असे म्हणतात. म्हणूनच आजच्या दिवशी सीमोल्लंघन, शस्त्र, शास्त्र आणि सरस्वती पूजनाला फार महत्त्व आहे. सण म्हटला की घरात एक वेगळीच लगबग आणि उत्साह असतो. दाराला तोरण लावणे, अंगणात रांगोळी काढणे, स्वाग्रसंगीत स्वयंपाक करणे. आमचंसुद्धा तेच सगळं सुरू होतं. छान स्वयंपाक करून घेतला. आज आमची कुलदेवी जानाई मातेला पुरणाचा नैवेद्य आणि आरती असते. ते सगळं बनवून घेतलं. छान देवीची आरती करून घेतली. आरती झाल्यानंतर सगळे खाली आलो आणि गाडीची पूजा करून घेतली. गाड्या सगळ्या स्वच्छ धुवून आणल्या होत्या यांनी. छान पूजा झाली. देवांशनीसुद्धा त्याच्या सायकलची पूजा करून घेतली. त्यानंतर संध्याकाळी आम्ही सगळे छान रेडी झालो. रेडी झाल्यानंतर मी देवांशला आणि यांना ओवाळून घेतलं. त्यानंतर शस्त्र, शास्त्र आणि सरस्वती पूजन करून घेतलं. आणि हे सगळं मी देवांशलासुद्धा करायला लावते, कारण त्यालासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी माहिती असायला हव्यात. त्याच्या हातूनच सगळी पूजा करून घेतली. पूजा झाली. त्यानंतर घरातील सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. मोठ्यांचा आशीर्वाद हा देखील खूप मोलाचा असतो, कारण तो जर आपल्यासोबत असेल ना, तर आपण कुठलीही गोष्ट सहजरित्या करू शकतो. कुठलीही गोष्ट करण्याची आपल्याला त्यातून एक ताकद मिळत असते असं मला वाटतं. इथे आम्ही एक एक करून सगळ्यांच्या पाया पडून घेतलं. त्यानंतर सोसायटीमध्ये सुद्धा सगळ्यांच्या घरी जाऊन सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन आलो. सगळ्यात शेवटी गेलो भूषणदादाकडे. तिथे काका काकूंसोबत बराच वेळ गप्पा केल्या आणि तिथून निघालो. तर त्यांच्या सोसायटीत असा रावण बनवला होता, ते बघितलं आणि घरी आलो. तर असा झाला आजचा आमचा दसरा सण साजरा. तुमचा कसा झाला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.